मित्रांनो नमस्कार. मी सुधीर दांडेकर. आज दिनांक 1 सप्टेंबर 2020. इतिहासावर बोलू काही या ब्लॉगच्या मालिकेतील तिसऱ्या भागाचा उत्तरार्ध मी आपल्यापुढे सादर करीत आहे. या तिसऱ्या भागाचा शीर्षक आहे किंवा विषय आहे शिवाजी महाराजांचं मोठेपण कशात आहे. आपल्या सोयीसाठी एकदम खूप मोठा ब्लॉग ऐकायला कंटाळा येतो, म्हणून मी हे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. पण ते एकाच दिवशी मी अपलोड करणार आहे किंवा प्रदर्शित करणार आहे. कालच्या पूर्वार्धामध्ये आपण महाराजांच्या मोठेपणाविषयीचे काही मुद्दे समजून घेतले. या उत्तरार्धामध्ये आणखीन काही मुद्द्यांची आपण चर्चा करूया. कालच्या पूर्वार्धात मी असं सांगितलं की स्वराज्य स्थापना हे महाराजांच्या एकूणच आयुष्याचं ध्येय होतं आणि एकूणच सर्व जनता त्याला कशा प्रतिसाद देत होती तेही आपल्याला सांगेल. तर स्वराज्यातील सर्व लोकांना हे राज्य माझे आहे आणि या राज्याचे रक्षण करणे हा माझा फर्ज आहे असं का वाटत होतं याचाही आपण शोध घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य माझं आहे असं कधीही म्हटलेलं नाही. हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे, म्हणजेच परमेश्वराच्या इच्छेमुळेच हे स्वराज्य निर्माण होतं आहे आणि मी परमेश्वराची इच्छा प्रमाणे वागणारा एक त्याचा सेवक आहे, अशीच महाराजांची सदैव भूमिका राहिलेली आहे. आणखीन स्वराज्य का टिकलं याचं गुपित ह्या त्यांच्या भूमिकेमध्ये आहे असं मला वाटतं. हे राज्य परमेश्वराचं आहे असं नुसतं म्हणून चालत नाही. प्रजेला किंवा जनतेला त्याचा अनुभव यावा लागतो, त्याचं प्रत्यंतर यावं लागतं, तरच जनतेचा त्याच्यावर विश्वास बसतो. मग असं जनतेला वाटण्यासाठी म्हणून महाराजांनी काय केलं ते आपण बघूया. महाराजांनी शेतीला आणि उद्योगाला प्रोत्साहन दिलं. शेतीला प्रोत्साहन दिलं म्हणजे असं की शेती करायला लोकांना उद्युक्त केलं. कोणाकडे बैल नसतील तर त्याला बैल दिले, त्या कोणाकडे बियाणं नसेल तर त्याला बियाणं दिलं. उद्योगाला प्रोत्साहन देताना त्याचं एक उदाहरण आहे की गोव्यातील पोर्तुगीजांनी अत्यंत स्वस्त दरात मीठ स्वराज्यात विकायला सुरुवात केली. त्यामुळे स्वराज्यातील मीठ कोणी घेईना, व महाराजांनी त्याच्यावर जकात बसवून ते महाग केलं. म्हणजे किती सूक्ष्मपणे महाराज विचार करत होते याचं हे आपल्याला कळेल. जनतेला जाचक होणार नाही अशी कर प्रणाली त्यांनी किंवा कर व्यवस्था त्यांनी निर्माण केली. दुष्काळाच्या काळात कर माफसुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतर अन्यायी आणखीन फितुरांना ताबडतोब शासन केलेलं आहे. आणखीन बघायचं झालं तर कायद्याची अंमलबजावणी ही कुठचाही भेदभाव न होता केली जाईल याची दक्षता महाराजांनी घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सैनिक आणि मुलकी अधिकारी हे राज्याचे पगारी नोकर केले आणि हळूहळू सरंजामशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एकदम ते होणं शक्य नव्हतं, कारण अनेक शतकांची सरंजामशाहीला परंपरा होती. पण महाराजांनी ती नवीन सरंजाम द्यायचा नाही आणि सर्वांना पगारी नोकर म्हणून ठेवायचं, ही जी काही
गोष्ट आहे की जी आजच्या राज्यव्यवस्थेमध्ये किंवा आजच्या भारतीय घटनेमध्ये सुद्धा अंतर्भूत आहे. अशी गोष्ट किंवा अशा अनेक गोष्टी महाराज 350 वर्षापूर्वी करत होते. हे त्यांचं कर्तृत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अखंड सावधानता हा महाराजांच्या व्यक्तिमत्वातला एक विशेष गुण आहे. या गुणामुळे स्वराज्यापुढे म्हणजे भविष्यात स्वराज्यापुढे जी काही संकटं येतील याचा अंदाज शिवाजी महाराज आधीच करत होते आणि त्याचप्रमाणे त्या संकटांना तोंड देण्यासाठी काय करता येईल याचाही ते विचार करत होते. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी ह्या 3 समुद्री सत्ता स्वराज्याला पुढे मागे त्रासदायक होतील हे ओळखून महाराजांनी आरमाराची उभारणी केली. आज ना उद्या औरंगजेब बादशाह स्वतः मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येईल हाही धोका महाराजांनी ओळखलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे जिंजीच्या किल्ल्यापर्यंत करून ठेवला होता की जेणेकरून आत्ताच्या स्वराज्यामध्ये जरी औरंगजेब आला तरी आपली माणसं दक्षिणेकडच्या स्वराज्यात जातील आणि त्याच्याशी लढा देतील. तर हे सगळं महाराजांनी जे केलेलं आहे त्याच्यात त्यांचं मोठेपण दडलेलं आहे. आता मी आत्ताच सांगितलं की महाराजांनी आरमाराची उभारणी केली हे सांगणं खूप सोपं आहे, पण त्या काळामध्ये काय म्हणजे उभारणी करणं किती कठीण होतं हे तुम्हाला कळावं म्हणून सांगतो की आरमारी गलबतं बांधण्याचं तंत्र आपल्या लोकांना त्यावेळेला माहीत नव्हतं. मग महाराजांनी काय केलं तर पोर्तुगीज तंत्रज्ञानांना भरपूर पगाराची लालूच दाखवून कामावर ठेवलं आणि त्यांच्या हाताखाली आपले विश्वासू आणि अतिशय हुशार कारागीर दिले. महाराजांना अंदाज होताच की गोव्याचा गव्हर्नर आज ना उद्या या पोर्तुगीज कारागिरांवरती दडपण आणून त्यांना नोकरी सोडायला लावेल आणि 1 वर्षभरानंतर ते तसंच घडलं. पण त्या वर्षभरामध्ये महाराजांची माणसं आरमारी गलबतं बांधण्याचं तंत्र त्यांनी शिकून घेतलेलं होतं. एवढंच नव्हे तर या कारागिरांनी आपल्या कल्पकतेने उथळ पाण्यात चालणाऱ्या संगमेश्वरी प्रकारच्या बोटी त्यांनी बांधल्या आणि या बोटींच्या जोरावरती खांदेरीच्या आरमारी लढाईमध्ये महाराजांच्या आरमारांनी इंग्रजांना धूळ चालली आणि इंग्रजांनी त्या बोटींबद्दल प्रशंसेचे उद्गार काढलेले आहे. तर अखंड सावधानता आणि आरमाराची उभारणी ही या 2 गोष्टी महाराजांचं कर्तृत्व दाखवतात. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून आत्ताचे तथाकथित काही बुद्धिवंत महाराजांना दोष देतात, पण जणू काही की मुघल आणि इंग्रजांनी भारताची लूट केलीच नाही असा त्यांचा समज असतो. मी आपल्याला सांगतो की मध्ययुगीन काळामध्ये शत्रूची ताकद खच्ची करण्यासाठी शत्रू प्रदेशात लूट करणं, जाळपोळ करणं हा त्या काळाचा म्हणजे मध्ययुगीन काळाचा सर्वमान्य रिवाज होता. शाहिस्तेखानाने जी स्वराज्याची नासाडी केली, स्वराज्याचं जे नुकसान केलं ते भरून काढण्यासाठी म्हणून महाराजांनी सुरत लुटली. ही सुरत शहर औरंगजेबाला दरवर्षी 12 लाख रुपयाचा महसूल मिळवून देतो. तो एका अर्थाने सुरत लुटून स्वतःकडे बरेच पैसे जमवले ही एक गोष्ट आणि औरंगजेबाला एक आर्थिक फटकासुद्धा दिला. या सुरतेच्या लुटेतून महाराजांनी काही स्वतःकरता मोठा काही
ऐशो आराम केला किंवा स्वतःकरता ते पैसे वापरले असं झालेलं नाही. सिंधुदुर्गचं सर्व उभारणी ह्या सुरतेतून लुटून आणलेल्या पैशातून झालेली आहे. आणि सिंधुदुर्ग उभारल्यामुळे पोर्तुगीज आणि इंग्रज या दोघांनाही शह दिला. जशास तसं उत्तर देणं हे जे काही धोरण आहे ना, ते शिवाजी महाराजांनी अतिशय उत्तमपणे अवलंबलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल एक धाक उत्पन्न झालेला होता आणि हा धाकच स्वराज्याचं संरक्षण करत होता असं म्हणायला काही हरकत नाही. महाराजांचं एकूणच जीवन जर आपण बघितलं तर अत्यंत धावपळीचं आहे. केवळ 35 वर्षाचा हा राज्यकारभार आहे. म्हणजे 15व्या-16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली आणि महाराजांचं निधन हे त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी झालं आहे. म्हणजे केवळ 35 वर्षामध्ये हे स्वराज्य त्यांनी उभं केलं आणि त्या सगळ्याच्यात अतिशय धावपळच होती. पण असं असून सुद्धा महाराजांनी मराठी भाषेत असलेल्या फारसी शब्दांचं महत्त्व कमी करण्यासाठी म्हणून रामचंद्रपंत अमात्य यांना फारसी शब्दांना म्हणजे पर्यायी मराठी किंवा संस्कृत शब्द निर्माण करून त्याचा एक राज्य व्यवहार कोश निर्माण केला. भाषाशुद्धी हा मुळात विचार सुचणंच एवढ्या धावपळीच्या ह्याच्यातच शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे. भाषाशुद्धी करून गुलामगिरीची जी वृत्ती आहे ती कमी करता येते किंवा कमी करण्याचं ते एक उत्तम साधन असतं, ही गोष्ट महाराजांना कळलेली होती आणि म्हणूनच एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी राज्य व्यवहार शब्दकोश निर्माण करून घेतला. ह्याच्यात महाराजांचं कर्तृत्व दिसतं. आता जर तुम्ही एका आदर्श नेत्याकडे कोणते कोणते गुण असावेत असा जर तुम्ही अशी जर एक तुम्ही गुणांची यादी केली, मी अशी एक यादी केली आणि त्याच्यात 21 गुण आहे, तुम्ही पण करा ती यादी, तर तुम्हाला असं दिसून येईल की यातला प्रत्येक गुण महाराजांच्या ठिकाणी होता. मध्ययुगीन शासकाच्या दृष्टिकोनातून किंवा नेत्याच्या दृष्टिकोनातून युद्धाची व्यूहरचना करणं आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये लढण्याची ताकद आपल्यात असणं या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी त्यावेळच्या शासकांकडे असणं भाग होतं. हल्लीचा जो पंतप्रधान आहे त्याचे ह्या दोन गोष्टी काही कराव्या लागत नाही. युद्धाची व्यूहरचना मिलिटरीचे मोठे जनरल्स करतात, पण त्यावेळी तसं नव्हतं. हे दोन्हीही गुण अत्यंत प्रकर्षाने महाराजांच्या ठिकाणी होते. पण माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. तो मुद्दा असा आहे की नेत्याकडे असले गुण असणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं जर काय असेल तर ह्या गुणांचा उपयोग नेता कोणासाठी आणि कशासाठी करतोय हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच त्याचं मोठेपण ठरतं. महाराजांनी आपल्या गुणाचा उपयोग करून स्वराज्य स्थापनेचा त्या काळामध्ये जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट यशस्वी करून दाखवली. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं मोठेपण किंवा कर्तृत्व दडलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. या भागाचा शेवट करताना मी एक प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार हे शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात ते आपल्याला सांगतो. उतारा इंग्लिशमध्ये आहे, पण तो आपल्या सगळ्यांना कळेल कारण हल्ली सगळ्यांनाच इंग्लिश कळतं. खूप महत्त्वाचं आहे आणि खूप लक्ष देऊन ऐका. स्टेट्स फॉल, empires break, dynasties become extinct, but the memory of true hero as King Shivaji
remains as an imperishable historical legacy for the entire human race, the pillar of the people's faith and the center of the world's desire. म्हणजे शिवाजी महाराज हे एक आश्चर्य आहे किंवा शिवाजी महाराजांचं उदाहरण ही एक मोठी लिगसी आहे, एक मोठा वारसा आहे आणि तो आपल्याला महाराष्ट्राला मिळाला आहे. याच्यात आपण म्हणजे हे आपलं भाग्य आहे असं मला म्हणायचं आहे. मी आधीच्या एका भागामध्ये इतिहास आपल्याला स्फूर्ती देतो असं जे म्हटलं त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी एक मोठा वारसा आणि एक आदर्श उदाहरण आपल्यापुढे निर्माण केलेलं आहे. तेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही आता एकदा परत या दृष्टिकोनातून वाचा. मी हा ब्लॉग हे करताना एक गोष्ट गृहीत धरली आहे की तुम्हाला सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती आहे, पण त्याच्यातले बारकावे बघितले तरच त्यांचं मोठेपण कळतं हे आपल्या ध्यानात येईल. तेव्हा माझी नम्र विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा आणि ते तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतं याविषयी मला काहीही संदेह नाही. तेव्हा इथे हा भाग मी उत्तरार्ध हा विषय इथे संपवतो. आपल्याला हा जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना पाठवा, कारण हे सर्व गोष्टी आहेत ना ती सामान्य जनतेला कळल्या पाहिजे. ही कळकळ मला आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे परत सांगतो आहे की ह्याविषयी आपण मनन करा, वाचा आणि खूप माहिती गोळा करा. ही इतिहासाची जाणच आपल्या देशाचं भवितव्य बदलेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.